हॅलो डिअर स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केला होता विल्यमसन सिंथेसिसचा. आता आपल्याला त्याच्यामध्येच पुढं स्टडी करायचं आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. सो व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? हायड्रेशन म्हणजे काय आधी ते जाणून घेऊ. हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची त्या ठिकाणी ॲडिशन करणे. आणि डिहायड्रेशन म्हणजे काय? म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. तर कुठून? अल्कोहोलमधून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल काढायचं आहे. बघा, आपण डॉक्टरकडे जातो एखाद्या वेळेस आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे, किंवा काही डॉक्टर म्हणतात की तुमच्या शरीरातील पाण्याचं डिहायड्रेशन झालेलं आहे. डिहायड्रेशन झालं आहे म्हणजेच त्या ठिकाणी शरीरातलं पाणी कमी होऊन जातं, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल काय होतो? कमी होतो. ओके, म्हणजेच डिहायड्रेशन लक्षात ठेवायचं कसं की आपल्याला माहिती आहे की शरीरातलं पाणी जर कमी झालं त्याला म्हटलं डिहायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे वॉटर आणि डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हटलं यांनी, तर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय? तर अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणे. अल्कोहोल्स अंडरगो डिहायड्रेशन in the presence of protonic acids such as H2SO4, H2PO4, etc. to give either alkenes or ethers. The formation of product alkene or ether depends upon the reaction conditions. Okay, अल्कोहोल जे आहे डिहायड्रेशन इन द प्रेझन्स ऑफ प्रोटोनिक ॲसिडमध्ये होणार आहे. जसे की प्रोटोनिक ॲसिड असतात, H2SO4 असेल किंवा H2PO4 असणार आहे किंवा एक्सेट्रा. त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून प्रोटोनिक ॲसिड आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला मिळेल अल्कीन किंवा इथर. अल्कीन किंवा इथर म्हणजे दोन प्रॉडक्ट आपल्याला मिळू शकतात. एक तर अल्कीन मिळू शकतो किंवा इथरसुद्धा मिळू शकतो. द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट अल्कीन ऑर इथर डिपेंड्स अपॉन द रिॲक्शन कंडिशन. आणि मग फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट जे असणार आहे तो डिपेंड करणार आहे की अल्कीन तयार होईल किंवा इथर तयार होईल. ती रिॲक्शनच्या कंडिशनवर डिपेंड असणार आहे प्रॉडक्टचं. तर आता फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हेन इथेनॉल is heated with concentrated H2SO4 at 443 Kelvin, ethene is formed as the major product. However, at 413 Kelvin, ethoxyethane is obtained as the major product. Ethoxyethane is obtained as the major product. म्हणजे इथॉक्सिथेन जो आहे हा काय असणार आहे? मेजर प्रॉडक्ट असणार आहे. म्हणजे जेव्हा इथेनॉल आपण रिॲक्ट करू H2SO4 बरोबर, तेव्हा एकतर आपल्याला इथिन मिळेल किंवा जर टेम्परेचर आपण कमी केलं, 413 केल्विन केलं, तर आपल्याला मिळणार आहे इथॉक्सिइथेन आणि तो असणार आहे मेजर प्रॉडक्ट. ओके, इथेनॉल जर आपण रिॲक्ट केला 443 केल्विन बरोबर, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा इथेनॉल आहे. हा इथेनॉल रिॲक्ट करतो आहे आपण H2SO4 आणि टेम्परेचर आहे 443 केल्विन. मिळालेला प्रॉडक्ट आपल्याला आहे इथिन. ओके, 443 केल्विनमध्ये आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला तो आहे इथिन. त्यानंतर H2SO4 आहे 413 केल्विन. जर आपण यूज केलं, केल्विन जर आपण कमी केलं, टेम्परेचर कमी केलं, तर मिळणारा जो प्रॉडक्ट असणार आहे तो इथॉक्सिइथेन असणार आहे. ओके, म्हणजेच इथर तयार होणार. बघा, CH3 CH2O CH2 CH3.
म्हणजेच प्रॉडक्ट मिळालं आपल्याला इथॉक्सी इथेन. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता तुम्ही म्हणणार की डिहायड्रेशन कुठं झालं, तर बघू शकता या ठिकाणी की हा जो मॉलिक्यूल होता, ह्या मॉलिक्यूलमधलं एक OH आणि एक हायड्रोजन हा रिमूव्ह झाला. CH3चा एक H कमी झाला, CH2 ॲज इट इज इथं CH2 होऊन गेला. हा हायड्रोजन जो निघाला आणि हा OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. मग CH2 डबल बॉन्ड CH2 हा प्रॉडक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी डिहायड्रेशन झालेलं आहे. अल्कोहोलमध्ये डिहायड्रेशन प्रोसेस झाली. तर कशामुळे झाली ती? प्रोटोनिक ॲसिडचं यूज केल्यामुळे. मग प्रोटोनिक ॲसिड कोणते होते आपले? H2SO4 होता आणि H2PO4 त्या ठिकाणी आपण घेतलेलं होतं. तर पुढचा टॉपिक आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. डायमेथिल इथर and ethyl methyl ether are gases. All others are colorless volatile liquids. All others are colorless volatile liquid. They are sparingly soluble in water but highly soluble in organic solvent like chloroform, benzene, etc. ओके, बरेचसे जे इतर आहेत ते वॉटरमध्ये काय होतात, सोल्युबल होतात, म्हणजे वॉटरमध्ये ते विरघळतात, किंवा काही जे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते यूज करून आपण ते विरघळू शकतो. इथर्स हॅव कॅरेक्टरिस्टिक्स प्लेझंट ऑर्डर. प्लेझंट ऑर्डर, मग ऑर्डर म्हणजे काय, तर त्याचा जो काही वास असणार आहे तो एक जसं आपलं अंड्याचा जसा स्मेल येतो त्या सारखा त्या इथरचा स्मेल असणार आहे. देअर बॉइलिंग पॉईंट्स इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट. ओके, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होईल केव्हा, तर मॉलिक्युलर वेट जेव्हा इन्क्रीज होणार आहे. इथर्स आर हायली इन्फ्लेमेबल. ओके, इथर्स काय असतील, हायली इन्फ्लेमेबल असणार आहेत. दे आर लायटर दॅन वॉटर. ते काय असतील, पाण्यापेक्षा लायटर असणार आहेत, म्हणजे हलके प्रतीचे असणार आहेत. हलके म्हणजे त्यांचं वजन जे असतं ते हलकं असणार आहे दॅन वॉटरपेक्षा. इथर्स आर isomeric with monohydric alcohols. Their boiling points are much lower than isomeric alcohols because ether molecules cannot associate through hydrogen bonding. ओके, इथर जे काय असतील आयसोमेरिक असतील आणि मोनोहायड्रिक अल्कोहोलसुद्धा असणार आहेत. आता आत्तापर्यंत आपण बघितलं की रिॲक्शन बघितलं आपण, इथर कसा तयार होतो, विल्यमसन सिंथेसिस असेल किंवा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असेल, तिथं आपल्याला अल्केनसुद्धा मिळाला होता आणि इथरसुद्धा आपल्याला प्रोडक्ट तयार केला होता आपण. त्यानंतर आज आपण परत बघितलं आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. त्याचे प्रॉपर्टीसुद्धा बोर्डरला विचारल्या जातात की कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी इथरच्या असतात किंवा अल्कोहोलच्या असतील किंवा फेनॉलच्या असतील. त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा थोड्याशा स्टडी तुम्ही ठेवायचा आहे. आता जे काही रिॲक्शन ऑफ इथर असेल, म्हणजे इथरची रिॲक्शन कुठल्या कुठल्या मॉलिक्युलबरोबर केल्यानंतर काय प्रॉडक्ट येतात, कुठले प्रॉडक्ट परफॉर्म केले जातात, त्याचं स्टडी आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.